ओम उठ, कॉलेजला नाही जायचं का? उशीर झालाय, कळत नाही काय नाही. किती वाजले? किती वेळ झालाय? कशाला पैसे देता त्याला? नुसतं लाडून ठेवलाय. जाऊ दे, लागत असतील कॉलेजमध्ये त्याला पैसे. अनुषा गोळे प्रेझेंट. आठशल गायकवाड प्रेझेंट. पूजा साळवे. मॅडम आतमध्ये येऊ का? एवढा उशीर का झाला तुम्हाला? अहो या गाण्यामुळे झाला मॅडम, दररोज उशीर करतो हा. उशीर आला की तू. बरं ठीक आहे, या. नम्रता सातपुते प्रेझेंट. कोमल होमकर प्रेझेंट. रोहित विनेकर प्रेझेंट. ऋतिक पोळेकर प्रेझेंट. ओंकार गरुड प्रेझेंट. ओम अमराळे. आलोय. झाली का तुमची नाटकं चालू? रिझल्ट लागल्यावर कळेलच काय दिवे लावणार आहे ते. चला, काल कुठे आलो होतो आपण? पान नंबर 23, पॅराग्राफ 2. कुणी रे भाडखाव? करगोळा. हे कोंबडे बघून सांग की. काय देऊ का? तोंड बघा असं. बघून घे. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग, सिट डाउन.
काय ए पादरा आलिया बाजारात ठिकाण आहे. ठीक आहे आयडिया तर आम्हाला उद्देश काय शिकले? काय भाजी आणली? बटाट्याची भाजी आणली. काय तू पण बटाट्याची भाजी घेऊन चालली? कोंबडा बिंबडा कापून आणायचा तर चालली गे बटाट्याची भाजी घेऊन. ग बस, मी कशाची भाजी आणली ना तरी पण तू तिचीच भाजी खातोस. अरे बाबा आज खातो तू डबा बस का? अरे का नाही ते भाजी घेऊन. म्हणे चपातीच नाही राहत राव आपल्याला. उद्यापासून डबा आणला पाहिजे बाबा आपल्याला. आणा राव. हा खा ग कंटाळा आला असं ऐकून. पुण्यावर काढणार ओम उठ. सर मी नाही आवाज काढला. मी माझ्या डोळ्यांनी पाहिले तुझा आवाज काढलायस. इकडे ये. अहो सर मी आवाज काढलाच नाही. चला पुढे कर. अहो सर पेन खाली पडला म्हणून मी पेन उचलत होतो. आवाज कोणीतरी पाठीमागून काढलाय. तुला म्हटलं ना हात पुढे कर. अहो सर पण मी आवाज काढलाच नाही ना. तुला म्हटलं हात पुढे कर नाही तर तुला प्रिन्सिपल कडे ने. हो चला ना सर. माझी जर चुकी असेल ना तर मला चपलीने मारा. पण जिथं माझी चुकी नाही ना तिथं मी माझ्या बापाला पण नाही घाबरत. जा तू वर्गाच्या बाहेर. तू माझ्या लेक्चरला बसायचं नाहीस. बाहेर कशाला? घरीच जातो ना. नाहीतर शाळा शिकून कोणाच्या भलं झालंय तेव्हा माझं होणार आहे. घरी जातो मी डायरेक्ट. शिक्षण गेलं खड्ड्यात.
हाय कोमल, कशी आहेस? हाय, तू इथे कुठे होते इतके दिवस? शाळा सोडून गेल्यानंतर आज दिसतोस. किती मिस केली मी तुला. हो का? मग तुझं काय चाललंय बाकी? काय नाही, ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं. आज मंदिरामध्ये आले दर्शनाला. मग बाकी अजून काय? काय नाही निवांत. दिवाण म्हणजे जसा कॉलेजमध्ये होतो तसाच. हो. बरं, ठीक आहे. लग्न वगैरे केलंस की नाही? नाही ग, त्याच्यासाठीच मी तुझी खूप वाट पाहिली, पण तू आज मला दिसलीस. म्हणजे मला तुझ्याशी लग्न करायचंय. लग्न माझ्याशी? हो. ठीक आहे, करेल, पण तुझ्याकडे असं काय तुम्हाला सुखाला आणि आनंद तुझी? काय म्हणजे? घर आहे, शेती आहे, पैसा आहे, अजून काय हवंय तुला? सॉरी हो, तुला आत्ता माझ्या बोलण्याचा राग येईल, पण हे सगळं तुझ्या आईवडिलांचं आहे, तुझं नाही. आणि मला तुझ्या कष्टाचा पैसा हवा, तुझ्या आईवडिलांचा. आणि किती दिवस तू तुझ्या आईवडिलांच्या जीवावर जगणार आहेस ना? तो स्वतःचं अस्तित्व काहीतरी निर्माण कर ना. तू असं बोलायचं असं तरीच वाटलं नव्हतं, पण ठीक आहे. तुला वाटतं ना मी माझ्या पायावर आलो. मी आजपासूनच जॉब शोधायला सुरुवात करतो. पण एक लक्षात ठेव, जोपर्यंत मला जॉब मिळत नाही ना, तोपर्यंत तुला माझी वाट पाहावी लागेल. चालेल? ठीक आहे, थांबेल मी तोपर्यंत, पण तुझं अस्तित्व निर्माण कर. मायला कोण त्रास देतोय काय? शाळेला सर येऊ का? ये. बोल, कशासाठी आलायस? जॉबसाठी आलो होतो सर. शिक्षण काय तुझं? 12वी नापास आहे सर. अनुभव? नाही, नवीनच आहे, फ्रेशर. नवीन फ्रेशर आहेस? हो. बर. ठीक आहे, काय असेल ते मी तुला फोन करून कळवतो. ठीक सर. काय हे?
पाणी आहे का रे? अरे हळू पे की पाणी काय झालं? अरे अख्या काय सांगू राव तुला, लय वैताग आलाय राव. जॉबच भेटना झाले राव कुठं. अरे पण का नाही मिळत तुला जॉब? अरे शिक्षण पूर्ण नाही म्हणून जाईल तिथं रिजेक्ट करतात ते. आणि जॉब मिळतोय तो हेल्परचा, ते आपल्याला काय जमणार नाही बाबा. अरे पण तुला कोणी सांगितलं होतं अर्ध्यातून कॉलेज सोडायला? ए आख्या ग बस, नको डोकं खाऊ. आता पुढं काय करायचं ते सांग. करशील का तू? अरे एक काम कर, 17 नंबरचा फॉर्म भर उद्या कॉलेजमध्ये जाऊन आणि शिक्षण पूर्ण कर. मग बघू कशी नाही भेटत नोकरी तुला. एकच नंबर राव, हा विचार मी केलाच नव्हता. उद्याच जातो आणि 17 नंबरचा फॉर्म भरतो कॉलेजमध्ये. अरे गुड, बेस्ट. थँक्यू भावा.